या अध्यात्माचे धडे यथाशक्ती यथामती आपल्याला काही ग्रहण करता आले तर आपण करावे, ही भूमिका जी आहे ही आपल्याला माऊलींच्या कृपेने प्राप्त झालेली आहे. म्हणून आपल्या भाग्याचं वर्णन दुसरे लोक आपल्याला कोणी नावं ठेवत असेल, कोणी आपल्याला दरिद्री म्हणत असेल, कोणी रोगी म्हणत असेल, कोणी श्रीमंत म्हणत असेल, ती काय आपली खरी विशेषणं किंवा ते आपलं खरं स्वरूप नाही. आपलं खरं स्वरूप जे आहे तर आपण प्रामाणिक साधक आहोत किंवा आपण या ठिकाणी देवमान्य साधुमान्य असं संत जीवनाकडं आपली वाटचाल आहे, हे खरं आपल्याला मिळालेलं या ठिकाणी प्रमाणपत्र आहे. आणि त्या प्रमाणपत्र आपल्याला मिळावं म्हणून आपण भगवती ज्ञानेश्वरीसारखा जीवनग्रंथ आपल्या हातात आला. म्हणून आपल्याला इष्ट दैवत आहे पांडुरंगासारखं, या ठिकाणी ज्ञानोबारायांसारखे इष्ट संत आहेत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव किंवा रामकृष्ण हरी श्री विठ्ठल हे आपल्याला मंत्र आहेत आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरीसारखा इष्ट ग्रंथ आहे. तेव्हा आता फक्त काय आपल्याला याच्याविषयीची जी निष्ठा आहे ती निष्ठा दिवसेंदिवस अत्यंत आपली वाढत जर गेली, ह्या ग्रंथाविषयी आपल्याला 3 ग्रंथ संतांनी देऊन ठेवलेले होते. वारकऱ्यासाठी ही प्रस्थानत्रय आहे, एकनाथी भागवत, भगवती ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा किंवा सगळ्या संतांचं असणारं जे अभंग स्वरूप असणारं वाङ्मय, ते ही आपली प्रस्थानत्रय आहे. आणि ह्या प्रस्थानत्रयाविषयी आपल्याला आपल्या घरामध्ये पाहिलं मोठमोठी घरं असतात, परंतु त्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी किंवा भागवत नसतं किंवा एखादा असतं, त्याचंही अध्ययन होईल न होईल, परंतु आपल्या प्रत्येक जो काही वारकरी आहे त्याने किमान आपल्या घरामध्ये कुठल्या देवघरामध्ये कुठंतरी थोडी जागा केली पाहिजे. आम्हाला अनेक ग्रंथ आता अण्णांनी आम्हाला गेल्या वर्षी टेम्पो भरून ग्रंथ आणून दिले. याचं कारण काय आहे की जे ज्यांच्या घरात ते असतं ती परंपरा, माझ्या वडिलांची मेराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी, अशी देवा हे माझी मेराशी, चित्त तुझे ठाव तुझे पायापाशी, याचा धरीनं अभिमान करीनं आपले जतन. आपण ही परंपरा आपल्याकडं आली असेल तर आपण भाग्यवान आहोत, आणि नसेल आता आपल्याला वयाच्या उशिरा जरी आपल्याला हे कळलं असलं तरीसुद्धा इथून पुढं ही परंपरा चालण्यासाठी आपल्याला 3च आहे. आणि काय फार मोठं वाङ्मय मराठीत आहे, आणि जेवढं होईल जेवढं कळेल त्याप्रमाणे गाथा ज्ञानेश्वरी आणि एकनाथ भागवत हे आपल्या घरातच ग्रंथ असले पाहिजे. आणि त्या घरामध्ये नुसते आपण पाहिले तर कालच आपण चिंतन केलं की ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबारायांची मूर्ती आहे, शब्दात्मक वाङ्मय मूर्ती आहे. आणि समाधीस्थ ज्ञानोबाराय आपल्याशी बोलणार नाही, निजधामाला गेले तुकाराम महाराज आपल्याशी बोलणार नाहीत, नाथ महाराज जलसमाधी झाल्यावर आपल्याशी बोलणार नाही. पण भागवताच्या रूपाने जसा भगवान निजधामाला गेले पण आपलं सगळं तेज भागवतावर काय तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम, भागवत रूपी समुद्रामध्ये परमात्मा म्हणतात मला शोधायचं असेल तर कोठे नका पाहू, याच्यामध्ये पहा. त्याप्रमाणे आपल्याला हे ग्रंथ हे ग्रंथ असे आहेत की समजा तुम्हाला सगळं कळलं नाही. काही लोक म्हणतात आम्ही 4 वेळा वाचलं 10 वेळा कळलं नाही. याला कळण्याचं नाही, जर आपण ह्या शब्दांची सेवा केली तर कळतंच, परंतु नाही कळलं तरी जेवढं कळणाऱ्याला फल मिळतं, जेवढं कळल्यानंतर त्याचं अनुष्ठान करणाऱ्याला फल मिळतं, तेवढंच फल भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. बरं हे आश्वासन दुसरं कोणी दिलं नाही. ज्यांनी गीता सांगितली त्यांनीच सांगितलं स्वमुखे आपण सांगेतो श्रीविष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. या ठिकाणी तुम्ही नुसतं गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयानरा, अशा प्रकारचे हे अलौकिक ग्रंथ आहेत. तेव्हा ह्या ग्रंथांचं आपण जर नुसतं पारायण करत गेलो, सेवा करत गेलो, अत्यंत श्रद्धेने करत गेलो तरी जे फळ गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीसे. गीता माऊलीये नसे जाणे ताणे, इतकंच नाही तुम्हाला चांगलं वाचता येत नाही, चुकीचं जरी वाटलं तरीसुद्धा आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो याचं फळ मिळणार. श्रद्धेचे आता आपल्या आशीर्वादाने आम्ही आळंदीत राहायला मिळतं. तर असे लोक पाहण्यात आले. एक 66 वर्षाची आजी होती, आम्ही चातुर्मास्यात राहत होतो, नंतर ती इथं स्मारक मंदिरात आली. ती सारखी म्हणायची मला लिहायला शिकवा. तिला लिहायला शिकवलं का कला ती पुन्हा ग पर्यंत आलं का ती गला ख म्हणायची, खला अ म्हणायची, काही ते तर काहीच आणि ती दररोज आमचा तासभर घ्यायची, नाहीतर मग प्रदक्षिणेत अडवायची. आम्ही तिला म्हटलं की आजी तुला शिकता येणार, ती रडायला लागायची.
मग एक दिवस स्वामी महाराजांना सांगितलं आम्ही की आजी फार त्रास देते आणि सांगते की मला ज्ञानेश्वरी वाचायची आणि मला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय समाधान नाही. आता माझं वय झालेलं आहे आणि तिला लक्षात तर राहत नाही. मग ते सांगितलं. स्वामी महाराज म्हणजे तिला घेऊन ये. मग आम्ही एक दिवस तिला घेऊन गेलो पोथीच्या वेळेला. आणि ते स्वामी महाराजांना म्हटलं की आजी म्हणते शिकायचं. शिकायचं म्हणजे बरोबर आहे म्हणे आजीला. तुम्ही काय शिकवणार? मी शिकवतो आजीला म्हटले. त्यांनी लगेच आजीला सांगितलं काही नाही आजी, तुला ज्ञानेश्वरी ना तू काही करू नको, फक्त माऊली 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 म्हणायचं आणि पारायण करायचं. ते म्हणे एका पानाला का नाही म्हणे, तो एक एक शब्द दिसतो ना तुटलेला, त्याला म्हणायचं माऊली 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 असं म्हणायचं म्हणे, तुला ज्ञानेश्वरी वाचता येईल. आणि ते करता करता एक साधारण 4-6 महिने गेले असतील आणि त्या म्हातारीनं देवाचे द्वारी ज्ञानेश्वरी नाही वाचली, देवाचे द्वारी उभाच हरिपाठ वाचायला सुरुवात केली. इथे एक महाराज आहेत, इथं त्यांची धर्मशाळा आहे, कोकणातले महाराज आहेत. तर त्यांचं असं परत डोळ्याचे एवढे मोठे चष्मे लागलेत. आता त्यांची दिंडी पण असते. ते इथं आले, ते सारखे अजानुक्षाखाली रडायचे आणि मला वाचता आलं पाहिजे, मला वाचता आलं पाहिजे. त्यांना असं कोणीतरी सांगितलं, नथुसिंग बाबांनी का कोणीतरी, ते सारखे माऊली माऊली पारायण दररोज. आजी तर म्हणायची, आज स्वामींना म्हणायची 3 पारायणं केली म्हणायची, म्हणजे ते माऊली माऊली म्हणतात. तसं त्यांना एकदम ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेद्या आत्मरूपा एकदम ओवीत वाचायला त्या महाराजांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांना त्या वाचन आजही त्यांना सही सोडून काही येत नाही. एकदम लहानपणामध्ये तारुण्यामध्ये त्यांना हे ज्ञानेश्वरी वाचता यायला लागली. आता त्यांना इतकं त्या वाचनाचा छंद लागला आहे का ते पुस्तकापासून बाजूलाच निघत नाही. त्यांचा चष्मा पाहिला ना, त्यांचे डोळे आपल्याला दिसत नाही, इतकं ते भले मोठे जाड काचेचे चष्मे लागले त्यांना. का तर हे ग्रंथावर जर आपण भाव ठेवला तर अशा प्रकारचं आणि त्याच्या अनेक प्रकारची हे की गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरेशे, गीता माऊली नसे जाणेत आली. गीतारूपी मयाला आईला लहान मुलगा आणि मोठा मुलगा असा भेद नाही. म्हणून आपलं भाग्य हे जे ग्रंथ आहे. आता एक इथं मद्रासचे 2 बंधू राहतात इथं, ते एक जाऊन येऊन करतात, एक जास्त असतात. तर 2 वर्ष होऊन गेले केवळ ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्यासाठी ते इथं थांबलेले. त्यांना मी म्हटलं एक दिवस अण्णा की ते म्हटलं, ते सारखे शंका विचारत राहतात आणि आपण किती शंकाचं निराकरण केलं का पुन्हा दुसरे येतात. त्याचं कारण त्यांना वेदांताचा सिद्धांताचा प्रक्रियांचा परिचय नाही. मग त्यांना म्हटलं हे करण्यापेक्षा आमच्याकडे इंग्लिश विचारसागर आहे, आपण अगोदर याचं चिंतन करू, मग तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करा म्हणजे तुम्हाला. ते म्हणे पण ज्ञानेश्वरीचं चिंतन मला कोणी सांगायची गरज नाही. याच्यामध्ये असं दुसरं विचारसागर शिका, पंचदशी शिका आणि मग ते ज्ञानेश्वर महाराजांचं हा स्वतंत्र चिंतन आहे, तर याला मला याच्यासाठी गरज नाही असं त्यांनी सांगितलं. आणि जे काही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शब्द, त्या शब्दांचा अर्थ आम्हाला सांगा, आम्हाला विचारसागर पंचदशी सांगू नका, एवढी त्यांची निष्ठा आहे. पण जर कधी कधी त्यांचं चिंतन ऐकलं तर की आपल्याला असं वाटतं आपलं आयुष्य जरी ओवाळून टाकलं ग्रंथांवरून तरी त्याचा भाव कळणार नाही. हा भाव त्या माणसाला मराठी येत नाही. त्यांच्याकडं ते मूळची त्यांची भाषा आहे कोणती, तामिळ. आणि त्या तामिळ ज्ञानेश्वरी त्यांच्या आईनं त्यांना दिली. इंजिनियर आहे, मोठे दोघंही भाऊ इंजिनियर आहे, त्यांची कंपनी आहे. कंपनीला कुलूप लावून केवळ ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात ते, दुसरं त्यांच्या जीवनामध्ये काहीच नाही. आणि इथं त्यांनी ताटीचे अभंग आहे ना, आमचे काका आले होते, त्यांना इंग्लिशमधून करून दिलं आम्ही तोडकं मोडकं. तर त्यांनी 20 दिवस तिथं ताटीच्या अभंगावर व्याख्यान केलं मद्रासला. तर याचं कारण काय, आपलं चिंतन याच्यासाठी चाललं आहे. त्यांची ही भाषा नाही, त्यांना मराठी कळत नाही. आणि केवळ तो अनुवाद केला, किती माणसांनी अनुवाद केला ना दुसऱ्या भाषेत, तरीसुद्धा अनुवाद कधी मूळ ग्रंथासारखा होऊ शकत नाही. पण त्या अनुवादावर त्यांनी एवढी श्रद्धा ठेवली तर आज त्यांनी आपल्या ह्या संप्रदायाचा प्रचार ते कधीतरी 2-3 महिन्यातून एकदा 4 दिवस जातात, पण त्यांनी एकदम अनेक प्रकारचे वारकरी वातावरण जे ते निर्माण करू शकतात. म्हणजे याचा अर्थ आपण किती भाग्यवान आहे. आपल्याला कळतं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या ही आपली भाषा आहे मराठी, आणि त्या मराठी भाषेतून आपल्याला ज्ञानोबारायांनी हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. तसं भागवत नाही, ज्ञानेश्वरी कळली तर त्याच्याहीपेक्षा सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीचंच भाष्य म्हणजे एकनाथी भागवत आहे, हे त्याचं भाष्य आहे.
आणि तुकाराम ते नाही कळलं तर अलीकडची भाषा आहे, नाथ महाराजांची भाषा अलीकडची आहे, तुकाराम महाराजांची भाषा अलीकडची आहे, ज्ञानेश्वरी ही फार पूर्वीचे 700 वर्षापूर्वीचे थोडंसं जड जातं. परंतु जर भागवत वाचला आणि मग ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर आणखी सोपं जातं. आणि तुकाराम महाराजांनी तर या ठिकाणी हे तरी 9000 ओव्या आहे, एक अभंग वाचा, एक चरण वाचा, तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं. नुसतं आपल्याला वाटतं एवढं जरी तुकाराम म्हणतो आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालू नये, एवढंच 4092 अभंगामधलं एकच चरण वाचलं तरी माणसाच्या जीवनाला एक आधार आहे बा. आला भोग सहन करावा, आलिया भोगाशी असावे सादर. काही केलं किती तळमळ केली तर जे दुःख आहे ते भोगावंच लागतं, कर्माचा भोगूनच क्षय होतो असं तुकाराम महाराज सांगतात. आणि त्याच्यामुळे देवावर भार घालावा आणि आपल्यावर आपण त्याचा काही ताणतणाव मानसिक करून घेऊ नये. असं जर म्हणलं सारी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत नाही मला जरा टेन्शन आहे म्हणतात, म्हणजे मानसिक तणाव आहे. अरे तणाव कशाला घेतो, देवावर भार घाल आणि आलेल्या भोगाला सादर हो. अशा प्रकारचं मराठी भाषेतून तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलेलं हे तत्त्वज्ञान आहे आणि हे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. तेव्हा ह्या भाषेमध्ये आपल्याजवळ हे ग्रंथ असले तर मनुष्य एकदम जीवनामध्ये निहाल होतो आणि पूर्णपणे मानसिक तणावाने मुक्त आनंदी जीवन जगण्याची कला त्याला ह्या 3 ग्रंथातून येऊ शकते. आता नेहमी सांगत असतो एक स्वामी महाराजांच्याकडं एक वारकरी, महिन्याचे वारकरी यायचे, तर त्यांच्या वडिलांचा अंतकाल झाला मध्यंतरी. तर त्या श्रीगोंदा नगर तालुक्यातले तर नगरला राहायचे, ते नोकरीच्या निमित्ताने वडील वृद्ध झाले म्हणून राहिले. त्या वडिलांचा जीवन ग्रंथ होता फक्त एकनाथी भागवत. आणि त्या एकनाथी भागवतात त्या दुसरं काही नाही, ते कुठेही जरी तिथं जरी कुठं बागेत फिरायला गेले तर पडशीमध्ये भागवत त्यांचे असणार, गाडीमध्ये बसले तरी भागवत त्यांच्या जवळच असणार. त्यांना वाटेल तेव्हा भागवत काढायचा आणि हे करायचं. आपण परवा चिंतन केलं, हे ग्रंथ असे ना आपल्याला वाटलं की ज्ञानेश्वर महाराजांशी संवाद करावा तर आपण घ्यायचं, पण म्हणजे संवाद करायला कळतच नाही नाही संवाद कळताना कळलं तर एवढं तर म्हणू शकतो की नाही माऊली आम्हाला हे तुमचं काही कळत नाही. हा झाला की माऊलीशी संवादच झाला ना ह्याच्यामध्ये, तुमचं आम्हाला काही कळत नाही हे म्हणणं. तर त्यामध्ये त्यांनी तो ग्रंथ हा त्यांचा जीवन ग्रंथ होता आणि शेळके असं त्यांचं आडनाव होतं. तर त्यांनी परवा म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला, त्यांनी जेव्हा देह ठेवला ना तर त्यावेळेला देह ठेवण्याच्या वेळेला त्यांनी आपल्या मुलाला बोलावलं. ते शेळके अण्णा म्हणून त्यांचं ते पण त्या वडिलांच्या संस्कारातच वाढलेले होते. तर त्यांना बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की आता मी जाणार आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठंच काही झालं नाही, आज तुम्ही जाणार नाही इतक्या लवकर जाण्याचं काय तुम्ही असं का म्हणता. ते नाही आता मी जाणारच आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की तो भागवत दरावरून घे. आणि त्यांनी तो भागवत घेतला आणि भागवत छातीवर ठेवला. छातीचं त्याला आलिंगन केलं, कवळी मारली त्या ग्रंथाला आणि त्यांनी सांगितलं यांनी माझ्या जीवनात काहीच कमी ठेवलं नाही, की यांनी मला आत्तापर्यंत मी होतो तर जीवन जगण्या कसं जगावं हे सांगितलं आणि मरायचं कसं हे मला भागवतांनी सांगितलं. त्यामुळं माझा अंतकाल बघ आता तुझ्या डोळ्या देखत किती चांगला होतो म्हणे. तुला जर जीवनाचं कल्याण करायचं असेल तर तो हा माझा ग्रंथ नंतर छातीवरून उचल आणि तुझ्या छातीला लाव, असं म्हणता म्हणता त्यांनी देह सोडून दिला. अशा प्रकारचं याला म्हणतात की इष्टग्रंथाचा केलेला आदर. आणि हे वाङ्मय जे आहे हे फक्त आपल्या वाट्याला आलेलं आहे. जो महाराष्ट्रात जन्मला, त्याच्या जो वारकरी संप्रदायात जन्मला, त्याला हे वाङ्मय जे आहे हे त्याच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये मुख्य बरं लोकांना काय वाटतं, हे आमच्या घरातले लोक आहे ना आम्ही वाचतो पण आम्हाला त्याचा आनंद येतो, पण काय करावं नसगळे करत नाही, एका छत्राखाली सगळे येऊ शकत नाही. याचं हे अपयश आपलंच आहे. ती जी मुलं लहान आहेत किंवा नवीनच घरात लग्नानंतर आलेली मुलगी जर ती आपल्या ताब्यात असते त्याच वेळेला जर तिला तू काही नको करू, आपण कामाला तिचा उपयोग करतो, पण तिच्या जीवन समृद्ध करण्यासाठी आपलं कुटुंब खऱ्या अर्थाने विचाराने समृद्ध होण्यासाठी, आचाराने समृद्ध होण्यासाठी हे ग्रंथ फक्त वाचत राहावे. ह्या ग्रंथामध्ये नीतितत्वाचं पूर्णपणे विवेचन आहे. कामंदक नीतीसारखे जे ग्रंथ आहे की जे जगामध्ये त्यांचा आदर केला जातो, त्याच्यापेक्षा धर्माशी नीतीशी शेषभरी अशी माऊलींची प्रतिज्ञा आहे. याच्यामध्ये नीतीशी जाऊ द्या, तो देव कुठे असो, धर्म कुठे असो, पण फक्त आपल्या जीवनाचं कसं चांगल्या प्रकाराने जीवन जगावं याच्यासाठी मुस्लिम लोकांनी तितकाच आदर केलेला आहे. ज्ञानेश्वर आज अरब राष्ट्र, आमचे एक मित्र आहे, तर त्यांना पहिल्यांदा तिकडं ते सामान्यतानं ज्ञानेश्वरीला विरोध केला गेला.
परंतु त्यांनी काय केलं की नंतर आहे ना इंग्लिश अनुवादाची ज्ञानेश्वरी नेली. त्याच्याबद्दल काही नाही, त्याला त्या लोकांनी काही त्याचा विरोध केला नाही. आणि नंतर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की 7 मुस्लिम आहेत की ज्यांनी माझा हा ग्रंथ वाचला आणि ते मला वारंवार याच्यावरच्या शंका विचारतात. असं ते 7 मुस्लिम मित्र तयार झाले. याचा अर्थ मुस्लिम त्याचा आदर करतात, ख्रिश्चन लोक आदर करतात, बौद्ध, पारसी सगळ्या प्रकारचे आदर करतात. आणि हे आपलं साहित्य असून देखील आपण मात्र त्याच्याकडं डोळेझाक करतो. हे आपलं जीवनातली फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून आपल्या घरामध्ये जर वातावरण करायचं असलं काही नाही, आपल्या मुलांना हरिपाठ वाचा, रामकृष्ण हरीचा जप करायला लावलं, ज्ञानेश्वरी दररोज वाचा. त्याच्याशिवाय तुम्हाला इतकं त्या ग्रंथाविषयी त्यांच्या मनात जर आदर निर्माण झाला किंवा जरी काही झालं नाही तरी हेच ग्रंथ आपल्या नुसत्या घरात असले तर बा आपल्या वडिलांनी आपल्यासाठी एवढंच धन ठेवलेलं आहे, एवढं जरी कळलं त्यांनी काही केलं नाही. फक्त त्यांनी काय करावं, बरेच ग्रंथ आहेत ना इथं पुरामध्ये, आम्हाला गाथा एक सापडला होता मी सांगत असतो, तर इथं अजूनही येतात लोक येऊन इंद्रायणीमध्ये ग्रंथ टाकतात. याचं कारण काय की वडिलांच्या नंतर त्यांना त्या फ्लॅटमध्ये त्या ग्रंथांची अडचण व्हायला लागते. त्यामुळं हजारो ग्रंथ जे आहे तर ते ग्रंथ ज्या वाडवडिलांनी जतन करून ठेवले तर त्या ग्रंथाचा आदर केला जात नाही. म्हणून आपण मुलांना दुसरं काही दिलं नाही, 7 पिढ्याची इस्टेट जरी ठेवली नाही तरी ही जी 3 ग्रंथ आहेत त्या 3 ग्रंथरत्नाबद्दल आपल्या कुटुंबात जर आपण काही आदर निर्माण करू शकलो किंवा त्याचे विचार त्यांच्या हृदयात काही संक्रमित करू शकलो तरच आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या पाल्यांसाठी किंवा आपल्या संततीसाठी काहीतरी केल्यासारखं आहे. आपल्याला असं आपल्याकडं असं आहे की मरताना वडील जे आहेत ते मुलांना वेद उपनिषदामध्ये आलेला भाग आहे, मुमूर्षू म्हणतात त्याला. मरणासन्न झालेले वडील मुलाला बोलावतात आणि त्या मुलाला सांगतात की बाबा रे, मी आयुष्यभर हे ब्रह्मचिंतन केलं आणि त्याचा मला उपयोग होत आहे, तेव्हा तू सुद्धा आता यानंतर ह्या ग्रंथांचं तू अध्ययन कर. मग ते वेदाच्या मंत्राचं सांगतात. आपले वेद म्हणजे काय, आपला 5वा वेद तुकाराम महाराजच आहे, तुकोपनिषदच या ठिकाणी आहे. तर याचं तू चिंतन कर की जेणेकरून तुझ्या जीवनामध्ये कधी तुला दुःखाचा स्पर्श देखील होणार नाही. आपण बाकीची देण्यापेक्षा हे ज्ञानरूपी धन मी तुला देतो. माझ्या गुरूंनी मला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि तू ब्रह्म आहेस असं सांगितलं. तसं त्या मुलाला ते वडील शेवटी जाताना तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. बाबा रे, हे 3.5 हाताचं मांस, रक्त, मेद, अस्थि, चर्म यांचा हा 3.5 हाताचा स्थूल शरीर हेतू नाही. सुखदुःख भोगणारं त्याच्यामध्ये असणारं मन ज्याच्यामध्ये प्रधान आहे असं हे सूक्ष्म शरीर हेही तुझं खरं स्वरूप नाही. किंवा त्या दोन्ही देहाचं कारण असणारं जे कारणरूप शरीर अज्ञान तेही तू नाही. त्याच्या पलीकडं असणारा नित्य सच्चिदानंद रूप शिवोहम त्या ठिकाणी तू जे आहे, तू सगळ्यात शरीराच्या आतीत असणारा, तुला कधी जन्म नाही, मरण नाही, तुला कधी सुख नाही, दुःख नाही, तुझ्या ठिकाणी कधी अज्ञान तर नाहीच नाही, ज्ञानसुद्धा नाही. घनीभूत ज्ञान, घनीभूत प्रकाश किंवा घनीभूत आनंद आणि घनीभूत सत्ता असा सच्चिदानंद घनरूप तू आहेस असं मुलांना सांगत होते. म्हणजे आपल्या मुलाचं खरं कल्याण कशात आहे की ब्रह्मविद्या संपादन केली तर त्या मुलाचं आपण आपलं कर्तव्य बजावलं, अशा प्रकारची संस्कृती आहे. तुम्ही म्हणाल की हे ऐकताना हे विचार आम्हाला काय वाटत नाही का? जरी वाटतात तरी आपला प्रयत्न कमी पडतो. जरी काही नाही झालं तरी आपण माऊलीकडे ही प्रार्थना केली पाहिजे की या ठिकाणी ही जी आमची संतती आहे यांच्या हृदयामध्ये तुम्ही वसवणी अंतरी आणि मज जागवा निर्धारी, असं जर मी माझ्यासाठी प्रार्थना करतो तसं तुम्ही वसवणी अंतरी या जागवा निर्धारी, ह्या सर्वांच्यामध्ये अशा प्रकारची जागृती निर्माण करा. अशा प्रकारची प्रार्थना करणं हे तर आपल्या हातात आहे. म्हणून आपलं चिंतन कशासाठी चाललं, आज आपलं हे शेवटचं चिंतन आहे या ग्रंथाचं. तर यामध्ये विषय तर काय आपला पूर्ण होत नाही त्या याच्यातला, परंतु त्या निमित्ताने आपण जे काय 8 दिवस एकत्र बसून माऊलीच्या ह्या कृपाछत्राखाली थोडंसं कर्म या विषयाचं चिंतन केलं तर त्याच्या परिसमाप्तीच्या निमित्ताने आता थोडंसं मी आपल्याला वाचून दाखवतो. काल आपण पाहिलं कर्मेंद्रियानी संयम्य य असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारा स उच्यते. एखाद्या मनुष्याने बाहेरून कितीही या ठिकाणी
इंद्रियांचा संयमन केलं, म्हणजे विषयांपासून इंद्रिय आवरली आणि मनात जर विषयांचं चिंतन करत राहिला तर त्या पुरुषाला भगवान स्वमुखतः त्या पुरुषाला दंभाचारी किंवा मिथ्याचारी असं म्हणतात. मग हा मिथ्या आचार करणारा पुरुष झाला. परंतु ज्या पुरुषाकडं पाहिल्यानंतर दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझी जुळती, अशा प्रकाराने दिव्य अलौकिक योग्य मार्गावर आरूढ झालेला असा कोणता पुरुष आहे की ज्याच्या ठिकाणी सत्याचार आहे, त्या सत्याचारी पुरुषाचं लक्षण या ठिकाणी माऊली सांगतात. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियहि कर्मयोग मसक्तः स विशिष्यते. माऊली सांगतात, यहा तू इंद्रियानी मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रियहि कर्मयोग असक्तः स विशिष्यते. एक पुरुष आहे ना, 6 विशिष्यते, तो श्रेष्ठ आहे. मग श्रेष्ठ कोणता पुरुष आहे तर त्याविषयी वर्णन करून सांगतात, यहा जो पुरुष मनसा इंद्रियानी नियम्य, मनसा म्हणजे आपल्या मनाने इंद्रियांचा नियमन करतो, इंद्रियांचं निरोध करतो आणि कर्मेंद्रियही कर्मयोगम आरभ्यते. आणि ही जी आपल्याला मिळालेली कर्मेंद्रिय आहेत त्या कर्मेंद्रियांनी शास्त्र प्रतिपादित अशा प्रकारचा जो कर्मयोग आहे त्या कर्मयोगाचा आरंभ करतो, म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान करतो. म्हणजे आपल्या वाटेला आलेलं जे वर्णाश्रमयुक्त असं कर्म आहे ते कर्म तो करतो आणि त्या कर्मेंद्रियांचा निरोध करतो. काय आहे की पहिल्यांदा बाहेर जे विषयाकडे इंद्रिय जातात ना, ती ही इंद्रिय जी आहेत तशी ही इंद्रियसुद्धा अतिंद्रिय आहेत, परंतु इंद्रिय स्थूल आहेत. त्यांच्यापेक्षा काय आहे, मन हे सूक्ष्म आहे आणि त्या मनापेक्षाही बुद्धी सूक्ष्म आहे आणि त्या बुद्धीपेक्षाही सूक्ष्म कोण आहे, परमात्मा आहे. म्हणून आपली जी काही सर्वात शेवटचं सूक्ष्म कोण आहे, परमात्मा. त्या परमात्म्याकडे जर बुद्धी गेली तर मग मन काय करतं, त्या बुद्धीचं अनुसरण करतं. मग इंद्रियसुद्धा काय करतात, त्या मनाचं अनुसरण करतात. म्हणून आपलं मध्यभागी असणारं जे मन आहे ते मन अगोदर विषयांकडे धावत असतं. पण ते मनच जर आपल्याला बुद्धीनं निश्चय केलेला आहे की मला परमात्मा प्राप्ती पाहिजे, मग ते मन काय करतं, मन इंद्रियाकडे बुद्धीला घ्यायला जातं आणि इंद्रिय काय करतात, विषयाकडे धाव घेतात. जसं खालारा धावे पाणी, त्याप्रमाणे पाणी जसं खालच्या दिशेला धावतं किंवा अग्नीची ज्वाळा भडकली काही झाली तिथे आकाशाच्या दिशेने, तसं आपल्याला अनंत जन्मी आपण विषय भोगल्यामुळं आपलं जे मन आहे ते मन कुठं धावतं, काय मनाचे वरी हावं, मनाचा स्वभाव आणि इंद्रियांचे ओढी पतनाची जोडीवरी हवं. त्याप्रमाणे मनाचा स्वभावच आहे इंद्रियांच्या मागं जायचं. ज्या माणसाच्या जीवनाची हानी व्हायची ना त्या माणसाचं मन इंद्रिय जे सांगतील तिकडे जात असतं. आणि ज्या माणसाचं कल्याणाकडे जायचं ना त्याला बुद्धी जी विवेक बुद्धी जे सांगेल तिकडं ते जात असतं. म्हणून आणि ती बुद्धी कुठं सांगते, यो बुद्धे परतस्तु सा, त्या बुद्धी त्याला परमात्म्याकडे जायला सांगत असते. म्हणून या ठिकाणी सांगतात मनानेच इंद्रियांचा निरोध करायचा. म्हणजे इंद्रिय विषयाकडे किती धावत असले तरी वारंवार त्या इंद्रियांना मन हे बुद्धीचं निश्चय जे केलं ते संकल्प करायला होतं. मन म्हणजे संकल्प विकल्प करतं. इथं जर आपले जे संकल्प ते जर शब्दस्पर्शादी विषयांचे व्हायला लागले तर त्यावेळेला दुसरा सत्संकल्प करायचा परमात्म्याविषयीचा. बुद्धीचा निश्चय डळमळायला लागला तो देहादिकांविषयी किंवा भौतिक जगताविषयी व्हायला लागला तर तो निश्चय पुन्हा परमात्म्याचा करायचा. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक इंद्रियाला आणि प्रत्येक मनाला आणि बुद्धीला जर त्या ठिकाणी शब्दाकडं जर ते कान जायला लागले तर त्या शब्दविषयाकडे न जाता तिनं परमात्म्याचा संकल्प करायचा. इतका त्या परमात्म्याचा संकल्प करण्याचा अभ्यास करायचा की संकल्प तो नाही दुजा महाराज हवी न काही. या ठिकाणी परमात्म्या वाचून दुसरा संकल्पच करायचा नाही, परमात्म्या वाचून बुद्धीचा निश्चयच करायचा नाही. आणि सगळी इंद्रिय जी विषयांकडे धावतात ते विषय जे ते लौकिक आहे, भौतिक आहे, हानिकारक आहेत
त्याच्याऐवजी विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अशा प्रकारचं घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. मनात येथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. तुका म्हणे जीवा, नको सोडूया केशवा. हा त्याचा अभ्यास संतांनी आपल्याला सांगितला. त्याप्रमाणे हा अभ्यास जर आपण केला तर यस्वी इंद्रियानी मनसा नियम्य, मनाने इंद्रियांचा निरोध त्या ठिकाणी करायचा. मग मनाने इंद्रियाचा निरोध करायचा म्हणजे याचा अर्थ त्या इंद्रियांनी कोणतंच कर्म करायचं नाही का? तर ते म्हणतात कर्मेंद्रिय ही कर्मयोगम. कर्मेंद्रियांनी आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म करायचं. बरीच लोक आहे ना आपल्या वारकरी संप्रदायाला नाव ठेवतात. त्याचं कारण काय आहे? ते म्हणतात हे लोक जे आहे ना आयतं समाजाचं खातात आणि त्याच्यावर पुष्ट होतात, कोणतंही विधायक काम करत नाही. एवढी जी लोक दिंडीला जातात, एवढे 7 लाख लोकांनी जर मनावं घेतलं 3 आठवडे तर एक धरण बांधू शकतील की नाही ते, कारण त्यांचं विधायक काम जे आहे ते. आता त्याच्यामधला हा सगळा विचार जो आहे तो मनोवैज्ञानिक भूमिकेवर फार वेगळा आहे. पण असे लोक आपल्याला आक्षेप घेतात. याचं कारण काय आहे की आपण काय करतो की जर एखाद्या माणसाचं असं जुने लोक सांगतात की आमच्या गावचे वारकरी होते आणि ते पेरीत असताना आषाढी वारी आली, त्यांनी पेरणी तशी सोडली आणि मडे झाकून या करी ती पेरणी तसं त्यांनी लगेच ते तत्काल गेले. आता ही जी विरक्ती हे जे अशी माणसं समाजात जास्त नाही, त्यामुळे यांनी कधी यांचा मोठा कंपू होऊन समाजाची हानी होण्याचा अजून प्रसंग आला नाही. झाला तर उलट चांगलं होईल, पण तसं होतच नाही तसं कधी होत नाही. पण हे जे आक्षेप घेतात याचं कारण असं आहे की आपली संतांची जी परंपरा आहे त्या संतांच्या परंपरेमध्ये कोणीही आपल्या वाट्याला आलेलं कर्म सोडलेलं नाही. इतक्या त्या संतांनी त्या कर्माचा आदर केला की त्याच्यासाठी त्यांनी लोकांचा मान, लोकांचं धन याच्याकडे लक्ष ठेवलं नाही. आपलं स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धीम लभते नरः, स्वकर्म निरतः सिद्धीम यथा विंदती तच्छृणु, यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं, स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धीम विंदती मानवः. आपलं कर्म करत असताना मनुष्य किती उच्च कोटीला जाऊ शकतो याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून त्या महापुरुषांचं चरित्र आहे. पण हे आपण विसरून जातो आणि आपण आपल्या मन मानेल तसं या ठिकाणी हे सुद्धा इंद्रिय लोलूप होऊनच आपण कर्माला बाजूला सारून आपल्याला भक्तीच्या नावाखाली आपण आपल्या अवगुणांचं समर्थन करतो. आता हे खरं वारकरी जीवनाचं हे साफल्य नाही, कारण त्यांनी इतकी मोठी स्थिती केली की घडी माती आहे गोऱ्या कुंभाराची, झुंडी त्या मेहत्याची अंगे भरी, अशा प्रकारचे की नाही. सज्जन कसाया विकू लागे मांस आणि माया सावं त्याचं खुरपू लागे. याचा अर्थ घडी त्यांनी सांगितलं आपलं नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे ढोरेवडी. चोखा मेळा संत आहेत बिचारे, मंगळवेढ्याला त्या गावकुसाचं काम चालत असताना जेव्हा अंगावर त्यांचा तो बुरुज कोसळला तर 14 लोक त्याच्यामध्ये गाडले गेले आणि 14 लोकांना एकत्र अंत्येष्टी त्यांची केली. परंतु ते आपलं नित्यकर्म त्यांनी सोडलं नाही. ज्यावेळेला 7 दिवसाची झड लागली त्यावेळेस सुद्धा जुन्या काळामध्ये त्यांची काही उपेक्षा होत होती, तर त्यामध्ये त्यांना काम करावं लागलं. ते काम त्यांनी केलं, मृत्यू पत्करला. परंतु त्याचं फल म्हणून त्यांना काही साधारण पाहतं आपल्याला आपल्या पंजोबाची नावं तरी सांगता येतात का? आणि 700 वर्षापूर्वी चोखोबांचं चरित्र आजही आपण तोंड भरून वर्णन करतो. याचं कारण आपण करूयात काय नवल आहे, परंतु देवाला करमत नाही. नामदेवरायांना पांडुरंग परमात्मा म्हणतात माझ्या चोखाचं हे मला करमत नाही, त्याला अग्नी एकत्र दिला, त्याची हाडं तरी घेऊन ये. हाडं कशी काय घेऊन येणार? आज जी समाधी चोखोबारायांची समोर महाद्वाराच्या, तर ते म्हणतात की ते घेऊन ये हाडं. कशी आणायची? तर ती हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतील ती माझ्या चोखेची हाडं आहे. आणि त्या चोखोबारायांची हाडं नामदेवरायांनी आणल्यावर सांगतात की विटेहून उडी मारली परमात्म्याने, आपल्या पितांबरामध्ये घेतले, नेत्रामधून अश्रू डाळले आणि त्यांना समाधी दिली. एवढा मोठा ह्या कर्ममार्गाचा हा प्रभाव आहे आणि तो आपला वारकरी संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदाय याच्यामध्ये फार मोठं वर्णाश्रम धर्माचं थोतांड नाही, परंतु वर्णाश्रम धर्माचं तात्पर्य जे आहे ते तात्पर्य जगलेले हे महापुरुष आहेत. आणि म्हणून
त्यांच्या ठिकाणी परमात्म्यांनी त्यांची पितांबरामध्ये आस्ती घेतल्या आणि त्यांना तिथं समाधी दिली. अशा प्रकारची तिथे हा खरा प्रभाव कशाचा आहे? हा कर्मयोगाचा प्रभाव आहे. त्यांनी केलेलं कर्म हीच त्यांची भक्ती झालेली आहे. भक्ती म्हणजे कर्माला बाजूला सारून या ठिकाणी केवळ आपल्याला हे शरीराचं उदरभरण किंवा कीर्ती किंवा धन ह्या त्यांच्या डोळ्यापुढं सुद्धा नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी आणि हे शिक्षण कुठे मिळतं? हे गीता किंवा ज्ञानेश्वरी हे आपल्याला आपल्या जीवनाचं खरं रहस्यात्मक तत्वविज्ञान पण समजावून सांगते, भावना पद्धती सांगते आणि आपली क्रिया आपण करणारे प्रत्येक कृती ही कशी करावी हे त्या गीतेनं आपल्याला सांगितलं, भगवती ज्ञानेश्वरीनं सांगितलं. आता बघा ना, इथं कसं एकच शब्द आहे, यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्य नियम्य आरभते. आणि याच्यातून एक सांगतात, अरे नियमन करणं पाहिजे जीवनामध्ये. जितका माणूस इंद्रियाचा निग्रह करील तितका त्याच्या जीवनाचा विकास होईल. आणि माणसं काय करतात व्यवहारामध्ये सुद्धा बघा ना, ज्या लोकांना व्यसनी आहेत तर त्यांना नियम नाही, त्यांना इंद्रियांचा निग्रह नाही, काय त्यांच्या जीवनाची वाताहत होते. या म्हणजे साधं आपल्याला देव धर्म कुठे जाऊ द्या, आपलं जीवन जरी उन्नत करायचं असेल तर ज्याला साधी जी मुलं अभ्यास करतात रात्रीचा दिवस करून, ते इंद्रिय त्यांना खावं वाटत नाही का, झोपावं वाटत नाही का? जे झोपतात आणि खाण्यापिण्या जातात ती मुलं पुढं जाऊन त्यांना हमाली करावी लागते किंवा काही दुसऱ्या गोष्टी. आणि हा जो पुरुष आहे, हा जो मुलगा आहे, रात्रंदिवस चिंतन इंद्रियांचा नियमन करून अभ्यास, माझं वय आहे, विषय विद्या तिशी धन करतात, ते धनाचाही आनंद घेतात आणि विद्येचाही आनंद घेतात. याचा अर्थ ह्या व्यवहार जरी चांगला करायचा असला तर इंद्रियांचं नियमन सांगतात. नियमन कसं करावं तर याच्यामध्ये सांगतात यस्त्वी इंद्रियाणि नियम्य, आणि ते कसं मनसा नियम्य. आणि पुन्हा आरभते अर्जुन, आणि मग आरंभ करावा आणि मग आपण जीवनात उडी घालावी. कशासाठी? कर्म आरभ्यते. आपलं कोणतं कृती करायची ती कृती करायला आपण प्रारंभ करावा. आता ते सांगतात पुन्हा एक विशेषण देतात, आसक्तः. आणि त्यांनी कसा असला पाहिजे? मनुष्याच्या जीवनात आहे आसक्ती, शयी बंधने असं धातू आहे. याचा अर्थ बंधनात टाकणारं असं जे काही आपल्या अंतःकरणाचं एखाद्या पदार्थाशी चिकटा तादात्म्य, त्याला म्हणतात आसक्ती. की हे पदार्थ मला मिळाला पाहिजे आणि हा पदार्थ मिळाला तरच जगण्याचा अर्थ आहे, नाही मिळाला तर माझ्या जीवनात काही अर्थ नाही, अशी जर धारणा आपण केली ती झाली आसक्ती. आणि असक्ती याचा अर्थ आहे शयी बंधने, म्हणजे आपल्याला जे बंधनाला कारण होईल त्याच्यात गुंतायचं नाही. अशा प्रकारची जी मनाची धारणा आहे तिला म्हणायचं आसक्त. याच्यापुढं माऊली भगवान सांगतात असक्तः कर्मेंद्रिय ही कर्मयोगम आरभ्यते. कर्मेंद्रिय आणि कर्मयोगाचा आरंभ करतो, पण त्या ठिकाणी आसक्त होत नाही. आसक्त होत नाही म्हणजे कशामध्ये आसक्त होत नाही तर ते कर्मफल, मला अमुक कर्म करायचं, त्या कर्माचं फल मला प्राप्त व्हावं अशी कर्मफलाची इच्छा धरायची नाही. आणि मी ह्या कर्माचा कर्ता आहे असा अभिमान धरायचा नाही. आणि माझ्यावर भगवंताची कृपा आहे का हे शास्त्रीय कर्म माझ्या माध्यमातून परमात्मा करून घेत आहे आणि ही कर्मरूपी पुष्प त्याच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य मला प्राप्त होत आहे. हीच देवाची कृपा आहे. यापेक्षा त्या कर्माचं फल म्हणून मला काही नको. माझं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी परमात्माच हे करून घेत आहे. माझं अंतःकरण स्थिर करण्यासाठी परमात्माच हे कर्म माझ्याकडून करून घेत आहे. हे कर्म लोक काय करतात, कर्माला करण्यात क्लेश होतात म्हणून त्या कर्माचा त्याग करतात. असं त्यागलेलं जे कर्म आहे ते तुम्हाला पुढच्या फलाला प्राप्त करून देऊ शकत नाही. हे सगळं गीता सांगते. हा अध्याय अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा कर्मयोगाचा अध्याय आहे. तर याच्यामध्ये ते सांगतात कर्मेंद्रिय ही कर्मयोगम आसक्ता. असा जर पुरुष असेल तर 6 विशिष्यते, तो सगळ्यात काय आहे, विशेष आहे. म्हणजे याचा अर्थ कर्म तर करायचं, परंतु कर्म करताना कर्मफलाचा लेप अंगाला लागू दिला नाही, अशा युक्तीने हे कर्म करायचं, हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. आता माऊली या संबंधाने कसं म्हणतात, जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू बाह्य भागू तरी रूढू लौकिको जैसा. बघा माणसाने कसं जगावं. लोकांना काय वाटतं की फार लोक जो ज्ञानेश्वरी वाचायचं विसरते,
जप करायचं विसरतील, पण गंध लावायची फार घाई सकाळी, कारण का मी वारकरी, मला लोकांनी हे केलं पाहिजे ह्याच्यामध्ये. तर इथं सांगतात याविषयी काय आहे, बाह्य लक्षणाचा परमार्थ. गीता जर सगळी पाहिली ना, गीतेमध्ये कुठेही तुम्ही तुळशीची माळा घाला का रुद्राक्षाची घाला, उभा गंध लावा, अखंड स्वामी म्हणतात की आडवा तुम्ही भस्म लावा, हे कुठं सांगितलेलं नाही. त्याच्यामध्ये तुमचा कोणता मंत्राचा जप करा हे काही सांगितलं नाही. हे सगळ्या मानव जातीसाठी या ठिकाणी ही सगळी बाह्य लक्षणं आहेत, बाह्य लक्षण आहे. गीतेमध्ये जोर आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्राः करुण एवच निर्ममो निरहंकारा समदुःख सुखा क्षमी निर्माण मोहा जितसंग दोषा. यात म्हणून गीता का सगळ्या जगाने डोक्यावर घेतली. गीतेने आमका संप्रदाय आमका पंथ सांगितला नाही, सगळ्या विश्वातली मानवजात समोर ठेवून हा ग्रंथ सांगितलेला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ग्रंथाचा अनुवाद केल्यामुळं आज रशियामध्ये आता जेव्हा मधल्या काळामध्ये त्या रशियाची काही छकलं झाली, त्याच्यामध्ये तुकडे तुकडे झाले, छोटे छोटे देश निर्माण झाले. तर त्या रशियामध्ये विद्वानांनी विचार केला, त्यांची मूळची पद्धती आहे कम्युनिस्ट पद्धती तिथली, तर त्यांना देव धर्म मानत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं देशाचं एकदम एवढं इथं ही दुर्दशा, आपल्या जगामध्ये एक मान्य असणारा देश, मोठा प्रदेश, परंतु त्याची ही स्थिती का झाली. तेव्हा तिथल्या काही विद्वानांनी सांगितलं की या ठिकाणी आता ती स्थिती जर आणायची असेल तर याच्यामध्ये एकच उपाय आहे. एकाने ज्ञानेश्वरीचा गीतेचा अभ्यासक कोणी असेल महात्मा, त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीशिवाय पर्याय नाही. पण आता ही ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत आहे, मराठी भाषेत आहे. मग आता ती भाषा तिथं रशियन भाषा आहे, म्हणून आत्ता सध्या मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानेश्वरीसाठी मराठी डिपार्टमेंट सुरू केलं आहे, मराठी. आणि तिथं मराठी शिकणाऱ्याला स्कॉलरशिप दिली जाते आणि आपल्या भारतातून प्राध्यापक नेले आणि त्या प्राध्यापकांना रशियन भाषा शिकवली जाते की जेणेकरून ह्या लोकांना त्यांच्या भाषेत हे शिकवता येईल. म्हणजे असा हा अलौकिक ग्रंथ आहे. त्यांनी तिथं आता सध्या हे डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे. मॉस्को युनिव्हर्सिटी जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, तिथंसुद्धा ह्या ग्रंथाचा आदर केला जातो. आणि आपल्या हृदयात मात्र आपले लोक म्हणतात ज्ञानेश्वरी मराठीत आहे का संस्कृतमध्ये आहे की नाही असं म्हणतात. आता यामध्ये जे ज्ञानोबारायांनी शब्द सांगितले, खेय ओव्या धावता मी भावात सांगतो, म्हणजे आपल्या दैनंदिनीप्रमाणे हा श्लोक पूर्ण होईल. माऊलींनी मागं प्रतिज्ञा केली, आता देई अवधान प्रसंगी तुझं सांगेन. आता जो मनुष्य आशाखोर आहे ना, तो वरून कर्मेंद्रियाचा संयम करतो, पण आत्मनाचं चिंतन करतो, विषयांचं चिंतन करतो. परंतु माऊली म्हणतात नैराश्याचे चिन्ह, जो एखादा मनुष्य निराशे आहे, निराशे म्हणजे निरीच्छा आहे, ज्याच्या अंतःकरणात कोणती इच्छा नाही, अशा प्रकारे आपल्याकडे काय आहे, प्रत्येक गोष्ट म्हणलं ना की काही ना काहीतरी इच्छा असेल तरच ते काम करायचं, नाहीतर निरीच्छ राहून निष्काम करणं हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला सगळा व्यापार माहीत, आई आणि मुलगा यांचासुद्धा व्यापाराच्या दृष्टीनं आपण पाहतो, म्हणजे आदान प्रदान अशा प्रकारचं. वास्तविक आई हे त्यागमूर्ती आहे, परंतु तिच्या ठिकाणी देखील म्हातारपणात मुलगा सांभाळील असं काहीतरी, आणि त्यामुळंच सांभाळीत नाही. जर आपण त्या ठिकाणी त्या इच्छेचा जर परित्याग केला आणि खरोखर त्याला प्रेमाचे त्यागाचे धडे दिले तर तो आपल्या आईला कसा त्याग करील, ऐके नाही. तर सांगतात की निराशी जो पुरुष आहे, निरीच्छ पुरुष आहे, त्याचं वर्णन मी तुला सांगतो. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागू तरी रूढ लौकिको जैसा. जो अंतरी दृढ म्हणजे अंतरामध्ये निश्चळ किंवा स्थिर. माणसाने एकदा निश्चय केला, माणसाने एकदा निश्चय केला, दृढ निश्चय का काही झालं तरी चालेल, मी आता परमार्थ करणार ना, तरी तर सांगतात अंतरी दृढ. आता एक तर हा देह पडेल,
परंतु मी हे कार्य केल्याशिवाय राहणार नाही असा अंतरी दृढ निरीच्छ पुरुष कसा असतो, त्याचा एकदा निश्चय झाला की फलाची अपेक्षा करायची नाही, अंतरी दृढ. पण आता फलाची अपेक्षा करायची नाही म्हटलं तरी मन आहे काही ना काहीतरी संकल्प करीतच राहतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की परमात्मरूपी गूढ. मनात माणसाचं चित्त आहे ना, हे एक भूत आहे, ते भूताला काहीतरी काम पाहिजे. जर तुम्ही परमात्म चिंतन केलं नाही तर ते विषयाचं चिंतन करणार, एका विषयातून काढलं तर दुसऱ्या विषयाचं करणार, दुसऱ्यातून काढलं तर तिसऱ्या विषयाचं करणार. म्हणून त्यासाठी ज्ञानोबा सांगतात का परमात्मरूपी गूढ. परमात्मरूपी गूढ म्हणजे गुप्त असं नाही, परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहणं म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी निमग्न होणं. म्हणून आपल्याला परमात्म चिंतनात निमग्न झालं का मनुष्य आपापबाहेरच्या विषयांपासून निराशी किंवा निरीच्छ असा व्हावा लागतो. अजून तिसरी गोष्ट सांगतात की हे करताना काही लोक काय करतात की किती व्यवहारातलं गोष्ट असलं तरीसुद्धा मुलगा जवळ येतो, बोलतो, पत्नी काही काम सांगते, नाही मला चिंतन करू द्या असं तो म्हणतो, आहे की नाही. पण अंतरी दृढ आणि पुन्हा परमात्मरूपी गूढ. पण असं असलं तरी जो बाह्य भाग वाट्याला आलेला आहे, आले भागाते करीतो म्हणून म्हणतात बाह्य भागू. आणि त्याच्या जीवनातला बाह्य भाग जो आहे आचाराचा, विचाराचा, कृतीचा, तो रूढ लौकिको जैसा. तो बाह्य भाग जो आहे रूढ लौकिको म्हणजे लोकांचं जो लोकाचार, जनाचार, लोकांची साधारण जी चालण्याची पद्धती आहे व्यवहाराची तीच पद्धती. नाही तर परमार्थिक माणसाला वाटतं हा काय कुठून आकाशातून पडला का, वेगळा आहे का. उलट लोकांना कळूसुद्धा नाही. जगी असो द्यावा भ्रम, कळो नये वर्म. त्या माणसाने मी कोणी परमार्थिक आहे, वेगळा आहे असं सुद्धा नाही, मी तुमच्यासारखाच आहे. मी चार चौघांसारखा जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये बाह्य तरी रूढ लौकिको जैसा. लोकाचारात लोकांच्या व्यवहाराची जी पद्धती असते साधारणपणे त्याच पद्धतीला, पण तो बाहेरून दिसतो असा, पण आतमध्ये मात्र यांच्यापासून सगळा वेगळाच आहे. तो नारळ जसा त्या नारळाची कवटीवरून असते आणि नारळाचं ते खोबरं आतमध्ये असतं. तो नारळ जसा गडगडा नारळ असतो, पाहिलं तर तो त्याच्यातच आहे परंतु त्याला चिकटलेला नाही. अशा प्रकाराने पाण्यात तेल टाकलं तर तेलाचा तरंग वेगळाच राहतो, पण पाण्याला सोडून दिसत नाही, पण पाण्याला कधी चिकटत नाही. किंवा कमळ जे आहे ते कमळपत्र पाण्यात राहतं, पाण्याचा थेंब त्याच्यावर ठरत नाही. परंतु वेगळं म्हणून आम्ही वेगळी माणसं आहोत असं नाही, आम्ही तुमच्यातलेच आहोत असं बाह्य मनुष्य. ही एक जीवन जगण्याची कला आहे. त्यामुळं काय होतं मग त्या लोकांचं ह्या परमार्थिक माणसाचा अंतर पडतो. हा वेगळा आहे, आपण वेगळं, तुमच्यातलाच मी आहे अशा प्रकारचं. बाह्य भागू तरी रूढ लौकिको जैसा. आणि तिथं लोकांना त्यांनी सांगितलं जो इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नाभेरी उचित जे. इंद्रिय आज्ञा न करी, इंद्रियांना तुम्हाला असंच करायला लावेल अशा प्रकारची आज्ञा करत नाही. विषयांचे भय न धरी. आता प्रारब्ध प्राप्त जे विषय प्राप्त झालेले आहेत हे विषयांचं तो भीतीही धरत नाही. मी सरळ अर्थ सांगतो. प्राप्त कर्म नाभेरी उचित जे. आणि आपल्याला उचित म्हणजे शास्त्राने विहित जे कर्म आपल्याला सांगितलेलं आहे, हे ब्राह्मणाचं आहे, हे संन्यासाचं आहे, त्या वर्णाश्रम धर्माला अनुसरून जे कर्म आहे ते प्राप्त कर्म, उचित प्राप्त कर्म न अभेरी, त्याचा कधी त्याग करत नाही. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी, परितेथीचेनी उर्मी झाकोळे ना. आता तो कर्मेंद्रिय त्याला जी देवाने दिलेली ही हातपाय वगैरे ही जी कर्मेंद्रिय आहेत ती कर्मेंद्रिय राहटता, ती कर्मेंद्रिय जर एखाद्या विषयामध्ये व्यवहार करू लागली किंवा प्रवृत्त झाली तरी न नियमी, त्या कर्मेंद्रियांचा तो निरोध करीत बसत नाही. परंतु निरोध करीत नाही म्हणजे त्यांना सैराट सोडतो असंही नाही. तेथील येणी उर्मी झाकोळे ना. त्या ठिकाणी त्या विषयांची जी उर्मी म्हणजे विषयांचा जो वेग आहे, विषयांमुळे जे अंतःकरणाचं विकारी होणं आहे, तर त्याने मात्र तो कधीही झाकोळे ना, विकारी होत नाही, आच्छादित होत नाही. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तो कामना मात्रे न घेते. मनात कोणती कामना उत्पन्न झाली म्हणजे ती कामना त्याच्यावर प्रभाव करते असं नाही, तिनं तो आकळला जात नाही. इच्छा जरी उत्पन्न झाली पण ही शास्त्र विरुद्ध असेल तर तिचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. मोहमळे न लिंपे. कोणताही प्रसंग आला तरी मोहरूपी मल त्याला लागत नाही. मोह म्हणजे अविचार. त्याच्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तू विवेकपूर्वक करत असल्यामुळं अविवेकाचा जो मल आहे तो त्याला कधी लागत नाही.
यासाठी उदाहरण देतात, जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र. जैसे पद्मपत्र जळी, पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान, ते कुठं राहतं? ज्या पाण्यातच राहतं, पण पाण्याने कधीही न शिंपे म्हणजे कधी लिप्त होत नाही. तसा हा जो साधू आहे, हा कसा आहे? तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिका दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा संसर्गा माझी असे, तसा सगळ्यांच्या संबंधामध्ये, संसारामध्ये, संघामध्ये आहे. सकळांसारिका दिसे, जसे बाकीचे लोक आहे तसाच तो दिसतो. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब, जसं तोय संगे म्हणजे पाण्याच्या संगतीत, भानुबिंब म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब जसं काशात पाण्याच्या संगतीत भासतं. पाण्याच्या संगतीत भासतं म्हणजे कसं की जसं ते पाणी जे आहे ना, पाणी हालायला लागलं का ते सूर्याचं प्रतिबिंबही हालतं. पाणी मलिन असेल तर ते प्रतिबिंब दिसतं, पण प्रतिबिंब कुठे आहे? आकाशात. ते त्या ठिकाणी हालतही नाही आणि मलिनही होत नाही. तसं आपण आपल्या आत्मस्वरूपात जर आपण राहिलो, असंग निर्विकार आत्मस्वरूपात, आणि बाहेर जरी आपण कर्म करीत असलो आणि चार चौघासारखा दिसत असलो, सगळ्यांसारखं दिसत, वेगळं कधीच वाटू नये. घडलेली गोष्ट सांगतो, आपला वेळ संपलेला आहे. तर स्वामी महाराज हे त्यांच्या मोठ्या वहिनी होत्या, त्यांना 8 मुली झाल्या आणि त्या 8ही मुली प्रसूती झाल्या की 4-2 दिवसात मरायच्या. 8 मुलं झाली म्हणजे त्यांना काही मुलं होती, मुली. आणि नंतर एकदा स्वामी महाराज काशीहून आले आणि त्यांच्या वहिनी घरी होत्या, तर ते आल्याबरोबरच रडायला सुरुवात केली त्यांनी. तर ते म्हणले, का म्हणून तुम्ही रडता? तर ते म्हणजे प्रत्येक झालेलं मुलगा मरतं. आज 9 वेळा प्रसूती झाली, 8 वेळा प्रसूती झाली. स्वामी महाराजांनी ती समजूत म्हणून त्या चुलीतली राख घेतली आणि त्यांच्या कपाळाला लावली. म्हणजे आता पुढचं जे आहे ना, आता हे मूल मरणार नाही तुमचं. पुढं त्यांना एक मुलगी झाली, ती मुलगी मोठी झाली. स्वामी महाराज परत काशीहून आले एकदा, तर ते परत रडायला लागले. त्यांनी विचारलं, का रडता वहिनी तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की आता ही 8 मुलं तर गेली, ही 9वी मुलगी झाली, आता ही उपवर झाली, लग्न झालं म्हणजे हिच्या घरी जाणार. हां, आम्हाला कोण आहे घरी? आम्ही दोघंच राहणार. आणि मग रडायला लागली. मग स्वामी महाराजांनी तिच्यापेक्षा मोठ्याने रडायला सुरुवात केली एकदम. तेव्हा ते म्हणे, भाऊजी तुम्ही का रडता? त्यांना म्हटले, ते म्हणे, अहो तुम्हाला मालक तरी आहे, मला तर कोणीच नाही म्हटले. असं म्हणून त्यांनी मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. ते म्हटले, भाऊजी तुम्ही रडू नका, हां कोणी नसलं तरी आम्ही आहे ना तुम्हाला. मग म्हणे, मी तुम्हाला दररोज ज्ञानेश्वरी वाचून दाखवणारा संन्यासी मुलगा मी आहे ना तुम्हाला, तुम्ही कशाला काळजी करता? ते म्हणे, पण तुम्ही रडायचं थांबा. म्हणे, तुझं रडणं थांबलं का माझं थांबलं? महाराज सांगितलं. तसं लोकांच्यापेक्षा आपण कोणी वेगळं आहे असं दाखवायचं नाही. आपण एक सामान्य आहे, पण सामान्य असताना असामान्य आपलं जीवन, आपल्या धारणा, अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू आणि बाह्य तरी रूढू लौकिकू जैसा, असं राहिलं पाहिजे. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे, एरवी निर्धारिताने निजे सोये द्यायचे. आमचे शास्त्री महाराज एक गोष्ट सांगायचे की एक संन्यासी महात्मा होता आणि तो रेल्वेने प्रवास करत होता. याच्यामध्ये त्याच्या अगोदर एक गृहस्थी पुरुष तिथं श्रीमंत पुरुष बसला होता. त्याच्या अनेक प्रकारच्या बॅगा साहित्य होतं तिथं. संन्यासी महात्मा, त्यांचे शिष्य आणि सगळेच्या सगळे अनेक प्रकारचं सामान, बॅगा, त्या श्रीमंतापेक्षा त्यांच्याजवळ बॅगा जास्त होत्या. तेव्हा ते सगळं पाहिल्यावर ते बसले हे शेजारी. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही संन्यासी का भगवं कपडे घातले? ते म्हणले, हो संन्यासी. मग संन्यास शब्दाचा काय अर्थ आहे? म्हणे त्याग. ऐक ना, संन्यास तो त्याग संकल्पाचा. ते म्हणे त्यागाचा हा अर्थ आहे का? म्हणे आम्ही बरे नाही का? म्हणे आम्ही प्रवासाला निघालो, आम्हाला जेवढं साहित्य आहे त्याच्यापेक्षा तुमच्याजवळ जास्त साहित्य आहे. असं तुम्ही कुठं निघाले? काशीला. आम्ही काशीला निघालो, असं त्यांनी सांगितलं. ते थोडा वेळ थांबले. ते पुढे गेलं की, स्वामी हे तुम्हाला शोभतं का? संग्रह करणं, अपरिग्रह हे संन्यासाचं लक्षण आहे आणि तुम्ही एवढं साहित्य जोडलं, असं त्यांना सांगितलं. ते म्हणे, आहे आम्ही काय आता आहे योगायोगाने, असं काय बोलले त्याला. पुढे गेल्यानंतर कुठंतरी ते चहा पिण्यासाठी उतरले. ते गृहस्थी पुरुष स्वामी पण पाणी पिण्यासाठी उतरले. नंतर मग ते जेव्हा त्या 3 घंटा होतात ना रेल्वेच्या 3 बेल, तर त्याच्यामध्ये ते पाणी पिले, हा चहा पिला आणि नंतर ते बस थांबा जरा वेळ, जरा थोडं बोलता बोलता 1 घंटी झाली, दुसरी घंटी झाली
आणि नंतर तो म्हणायला लाव 2 बेल झाले, आता आपल्याला जायला पाहिजे, शिट्टी झालेली आहे, याच्यामध्ये जाता येईल म्हणे नंतर. तर तो काही होईना, शेवट्यात 3री बेल झाली. त्यावेळेला हा लगेच याच्यामध्ये शिरला. त्यांनी हात पकडला, जाऊ दे दादा, अहो ते सामान किती आहे म्हणे त्याच्यामध्ये. मग ते म्हणे आता तुझंही सामान आहे, माझंही सामान, हाच आपल्यात फरक आहे. गाडी गेली तरी तसं सांगलं. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखिजे, येरवी निर्धारिता निजे सोय दयाची. तैसा सामान्यत्वे पाहिजे. सामान्य रूपाने जर आपण पाहिला तर हा माणूस दिसायला काय दिसतो, साधारणची देखिजे, अत्यंत सर्वसाधारण आहे असं त्याच्याविषयी वाटतं. वरी येरवी, पण दुसऱ्या पैलीतून अध्यात्मातून त्याच्याकडे जर पाहिलं, निर्धारिता, त्याच्या जीवनाचा निश्चय, त्याचं खरं काय वस्तू स्वरूप आहे हे जर पाहण्याचा विचार केला तर दयाची सोय निजे, ज्याचा सोय म्हणजे ज्याचा अधिकार, ज्या स्थितीवर तो आरूढ आहे, ज्या आत्मस्थितीवर तो आरूढ आहे, याचा जर आपण विचार केला तर आपल्या बुद्धीच्या पलीकडचा असा तो मनुष्य आहे. त्याचं वर्णनसुद्धा करता येणार नाही, आपल्या बुद्धीला त्याचं आकलन होणार नाही, अशी त्याची आत्मस्थिती आहे. आयशा चिन्ही चिन्हितू देखशी तोची मुक्तो, आशा पाश रहिती ओळख पा. त्यांनी सांगितलं ना, कोणते चिन्ह, निराशेची किंवा निरीच्छ पुरुषाची काय चिन्ह आहे, तीही चिन्ह किंवा ही त्याची लक्षणं आहेत. आयशा चिन्ही चिन्हितो, आशा लक्षणांनी लक्षित, असा देखशी, तर हा पुरुष कोण आहे, तोची मुक्तो, तोच पुरुष खऱ्या अर्थाने मुक्त आहे. आणि त्यालाच म्हणायचं आशा पाश रहितो. हाच जो पुरुष आहे तो गेले आशा पाश निवारोनी. अशा भक्त आयशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, असा तो पुरुष आहे. आणि ही त्याची ओळख पहा, ही त्याची खूण आहे, हे त्याचं लक्षण आहे, असं तू ओळख. अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी, मनवनी ऐसा होय या लागी म्हणे पे तुते. हे सगळं देवानी कशासाठी एवढं सांगितलं अर्जुनाला, ते म्हणतात अर्जुना तोच योगी. तर योगी म्हणलं का तो पद्मासनात बसणारा, डोळे झाकणारा, प्राणायाम करणारा, यमनियम आसन न की जे रया, असा तो आहे. आणि विशेष जे जो जगी, जगामध्ये ज्याचं वर्णन केलं जातं योगी 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 म्हणून, तो हा योगी आहे. आणि अर्जुनाही तुला कशासाठी सांगितलं म्हणे, तो योगी ओळखायला, त्याच्यासाठी नाही सांगितलं. मनोनी ऐसा होय या लागी म्हणे पेत होते, तू असा हो म्हणून. आपण कालच चिंतन केलं की हे लक्षणं दुसऱ्याला कांडी लावण्यासाठी नाही, आपण त्याप्रमाणे जाण्यासाठी. आता पोग आला म्हणून एवढं सांगतो आणि बंद करतो. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, दृष्टांत थोडा ग्राम्य आहे पण तो थोडक्यात संक्षेपात सांगतो. स्वामी महाराज गावाकडे असताना त्यांचा एक धनगर मित्र होता आणि ते एक दिवस ओट्यावर बसले होते. तेव्हा सकाळी त्याने का त्या स्त्रिया येतात, बिबे घ्या, दोरे घ्या, सुया घ्या. त्या स्त्रिया ते विकण्यासाठी एक स्त्री आली होती आणि हे दोघं गप्पा मारत बसले होते. ती स्त्री जवळ आली आणि तिनं सांगितलं की या ठिकाणी तिने एक कांडी काढली आणि म्हणली हे लाकूड हे घ्या. ते म्हणजे आम्हाला काय करायचं ह्या लाकडाचं, ही कांडी ते म्हणून सांगितलं वशीकरण कांडी. म्हणजे हे कांडी जर आपण एखाद्याला लावली का तो मनुष्य आपण जे सांगू ते ऐकतो, अशी कांडी. ही 2 रुपयाची कांडी तिनं सांगितलं. तर यांनी हातात घेतली आणि ते म्हणायला लागले दे 2 रुपये. ते म्हणजे थांब जरा म्हणे. आणि नंतर ते नाही का, ते म्हणजे थांब आता थोडा वेळ थांबले. ते म्हणे पैसे दे. ते म्हणजे थांब थोडा वेळ. आणि तिलाच कांडी लावायला लागले. ती बाई म्हणे की मेला मलाच कांडी लाव. तसं ही जी लक्षणं सांगितलेली ही लक्षणं दुसऱ्याला लावणे, हा माणूस दंभी आहे, हा निरीच्छ आहे, हा आशाखोर आहे, ही लक्षणं ओळखायची नाही, ही आपल्याकडे लावायची. म्हणून भगवान म्हणतात की अर्जुना ऐसा होय तू असा होय या लागी म्हणे पे तुते. असं मी तुला याच्यासाठी हे तुला ही लक्षणं सांगितली आहे. तू काय कर, थोडक्यात सांगतात तुझ्या जीवनाचं सार सर्वस्व आहे. तू मानसा नियम करी निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखे. तू मानसा नियम कर, तू तुझ्या मनाला नियमित कर.
मनाला नियमित केलं का इंद्रिया नियमित होतातच. इंद्रियाला नियमित करण्यासाठी वेगळे कष्ट करावे लागत नाही. मनाचं नियमन केलं ते कधी होईल? जर बुद्धी आत्म्याकडं, मन बुद्धीकडं आणि इंद्रिय मनाकडं लावली की विषय कुठल्या कुठं राहून जातात. म्हणून माणसं काय करतात, मी खूप प्रयत्न करतो, कळतं पण वळत नाही. कळतं पण वळत नाही ना, तुला कळतंय ना, मग आता हे कळून घे की तुझ्या बुद्धीनं निश्चय कर. मन तुझ्या बुद्धीच्या मागं आण, इंद्रिय मनाच्या मागं आण. इंद्रिय मन बुद्धीत लीन होतील आणि बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जाईल. ही काय आहे? अध्यात्माची परंपरा आहे आणि हे अध्यात्माचं चिंतन आहे. म्हणून सांगतात तू मानसा नियम करू, तू मनाचं नियमन कर आणि अंतरी निश्चळ होईल. स्वामी महाराज म्हणायचे थोडं दिवसातून काही वेळ तरी मन स्थिर करून माणूस 5 मिनटं का होईना बसला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ते म्हणायचे तुझे पगडे ना रात्रंदिवस जप करतो, रात्रंदिवस तप करतो, काय काय सगळ्यात प्रकारच्या तीर्थयात्रा करतो, पण जरा शांत बस. मी कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचं याचं थोडं चिंतन कर आणि कधी होईल? अंतरी निश्चळ होईल. माणसाचं मन दिवसातून कधीतरी स्थिर केलं का ह्या मनाचे निके एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. त्याला अनुभव एकदा आला का स्थिर बसल्यावर कसं, चंचल झाल्यावर कसं. मग स्थिर बसण्याचा आनंद एक क्षण मिळाला ना तर तसंच स्थिर बसण्याची सवय लाव. तर आपल्याला इष्टदेवतेचं ध्यान केलं म्हणजे बरं वाटतंय, मग आता तेच पुन्हा पुन्हा कर. आणि पण विषयाच्या मागं आलं का पुन्हा आमचं मन चंचल होतं, मग विषयाकडे जाऊ नको. ऐक नाही, स्वामी महाराजांनी आश्रमामध्ये एक वाक्य लिहिलं आहे, अजून आहे ते तिथं, जेणेकरून दुःख होईल ते करू नये. नाही का, ज्याने तुला दुःख होतं ते करू. हा काय लिहिला आहे? सुखाचा बीजमंत्र. सुख पाहिजे ना तर ज्या गोष्टीनं दुःख होतं ते करू नको, म्हणजे राहिलेलं काय आहे? सुखच आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात निश्चळू होय अंतरी आणि मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे. आणि तुमची कर्म त्या ठिकाणी नामदेवराय शिंपे काम करू, नाहीतर नरहरी महाराज त्या ठिकाणी अलंकार निर्माण करू किंवा चोखोबा काका गावकूस बांधू. कोणतंही जे कर्म वाट्याला आलेले ते कर्म करत असताना वर्ततू सुखे. म्हणून आपल्याकडं पंतप्रधानापेक्षाही हमाल काम करणारा वारकरी जितका सुखी आहे. तुकाराम महाराज आत्मविश्वासाने म्हणतात गोटविनं लाळ ब्रह्मज्ञानी हाती. अध्यात्म क्षेत्रातले लोकसुद्धा माझ्या पुढं नतमस्तक होतील. तर हे लेच्यापेच्या विषयाच्या अनित्य, परतंत्र्याने युक्त, दोषयुक्त, मिथ्या, असं अनित्य असं दुःख हे सुख भोगणारे लोक त्यांच्याकडे पाहून लाळ घुटतील, याच्यात काही विशेष आहे. म्हणून वारकऱ्याला आपल्याला माझे चांगले कपडे असावे, मला चांगलं घर असावं, ह्या कधीच संकल्पा नसाव्या. ज्ञानदेवा घर चिदानंद, माझं मन चिदानंदात कसं राहील ही माझी खरी श्रीमंती आहे. आणि अशा रीतीनं या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्याला एक एक विषय समजावून देतात. पुन्हा एकदा आपण सर्व मातृपितृतुल्य सज्जन साध्वी यांचं आशीर्वाद आम्हाला मिळावे. आपण एक आता आठवडाभर हातवारे करून ज्ञानेश्वरीचं थोडं चिंतन केलं. जरी आम्ही करत असलो तरी आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीजवळ राहायला मिळतं. थोडासा सत्शास्त्राचा संतांची संगती घडते, म्हणून हे शब्द बोलता येतात. कोणी इतिहासाचा अभ्यास करतं, कोणी गणिताचा करतं. तसं ह्या अभ्यास केल्यामुळं हे शब्द आम्हाला बोलता येतात. पण हे सगळे शब्द ओठात असतात, पोटात असतील असं नाही. मग नाही पोटात तर इथं कशाला सांगता? ते याच्यासाठी सांगायचं की हे ओठातले शब्द आमच्या पोटात जावे, म्हणून आपल्यासारख्या सज्जन साध्वी ज्ञानोबाराय स्वरूप असणाऱ्या श्रोत्यांच्या द्वारा आम्हाला आशीर्वाद मिळावे आणि या ओठातले शब्द पोटात जावे अशी आपल्या चरणी भिक्षा मागून आजच्या ह्या आपल्या व्याख्यान सत्राचा या ठिकाणी विराम करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.